पण या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच आहेत मिस्टर प्रयत्न मानेरा. हलकासा बदल, कॉमेंट्री बॉक्समध्ये जॉईन होतील पुन्हा एकदा भारत राऊत. धन्यवाद तुकाराम मंगेला सर. आपण जो आवाज ऐकत होतात सर्वांना हवासा वाटणारा आवाज, महाराष्ट्राचे दिग्गज समालोचक तुकाराम मंगेला सरांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचता गेला. महत्त्वपूर्ण मॅच आणि बरेचसे संघ जे पराभूत झालेत ते आपल्या घरच्या मार्गी निघाले होते. त्यांचे देखील पाय त्या ठिकाणी थांबले गेले की नाही थांबायचं आहे, भले एक गाडी आपण उशिरा पकडू, मात्र या मॅचचा रिझल्ट पाहायचा आहे. वाघवेल जिंकणार की मालवणी जिंकणार, आणि शेवटचा चेंडू पडेपर्यंत ते संघ या ठिकाणी थांबले आणि त्यानंतर मात्र रिझल्ट हाती आल्यानंतर सरळ मात्र मार्ग पकडला आपल्या घरचा. त्याचप्रमाणे ही देखील मॅच तशाच पद्धतीची आहे. यावेळेस देखील आपण दोन संघ हे जे पाहतोय मैदानाच्या आतमध्ये हे देखील टॉप लेवलचे आहेत. पहिला चेंडू यावेळेस माफ करा, पहिल्या चेंडूवर अजिंक्य बाद झाले होते. त्यानंतर आपण या ठिकाणी पाहिलं तर अकाउंट ओपन केलं गेलं आहे, खातं उघडलं गेलं आहे घोडबंदर या टीमचं. इथून जिंकला तर बक्षीस पात्र फेरी तुम्हाला नक्कीच गाठता येईल, म्हणजे जवळपास थेट सेमीफायनलमध्ये तुम्ही प्रवेश कराल. जिंकणं गरजेचं आहे, म्हणजे एखादी ट्रॉफी नक्कीच तुमच्या हाती लागू शकेल, त्याच्यामुळे ते जिंकणं गरजेचं आहे. आणि हाच प्रयत्न असेल दोन्ही टीमचा की इथून आम्हाला जिंकायचं आहे. खरोखरच ड्यू फॅक्टर थोडंसं जास्त वाटते यावेळेस. आपण जर पाहिलं मैदानात जर पाहणी केली आणि कदाचित ह्यामुळे तो चेंडू जो आहे हा चेंडू कदाचित ओळावत असेल. ऑन साईडला टर्न केले चेंडूला, एक धाव तर वेगानं पूर्ण केलं. डबलचा कॉल, फिल्डर येईपर्यंत प्रशांत 2 धावा देखील या ठिकाणी कंप्लीट केल्या आहेत. अलंकार तरे आणि आपण रवी तरे हे 2 फलंदाज पाहतो या ठिकाणी. या 2 धाब्याने धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 3. महत्त्वपूर्ण मॅच, जवळजवळ विचार केला आपण तर 10:30 वाजलेल्या असतील आणि दबाचा प्रभाव जो आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये नक्कीच जास्त प्रमाणात हा प्रभाव दबाचा पाहायला मिळतोय. त्याच्यामुळे कदाचित वेगवान जे गोलंदाज आहेत त्यांचे चेंडू कदाचित स्किट होऊ शकतील, हे देखील आपण एक अंदाज वर्तवू शकतो. कारण खेळपट्टीवर काही प्रमाणात ग्रास आहे आणि त्या ग्रासचा फायदा कदाचित त्या वेगवान गोलंदाजाला मिळू शकेल. टॉस पुन्हा एकदा ऑन साईडला डाऊन द ग्राउंड चेंडूला खेळले गेले डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. यावेळेस फिल्डर चेंज केलाय, मंगेशला आणलंय त्या ठिकाणी आणि नक्कीच या ठिकाणी पंचांचं बोट देखील बदललं गेलंय, वर आले. फलंदाज बाद, रवी तरेला या ठिकाणी डगआउटच्या दिशेने परतावं लागेल. मगाशी त्या ठिकाणी प्रशांत होता, फिल्डर चेंज केला गेला, मंगेशला त्या ठिकाणी आणलं गेलं आणि मंगेशला त्या ठिकाणी आणल्यानंतर आपण परिणाम मैदानाच्या आतमध्ये पाहिला. आणखीन एक विकेट डाऊन, रवी तरे बॅक टू द पॅव्हलियन. न्यू बॅटर मिस्टर किरण गरज, एक धाव तर वेगानं पूर्ण केली होती. त्यानंतर डबलचा कॉल, दुसऱ्याचा कॉल तो दिला गेला होता, मात्र स्ट्राईक एंडवरून सुटल्यानंतर पुन्हा एकदा रिव्हर्सला ती गाडी घेताना अडखळला गेला आणि याच वेळेमध्ये मात्र त्या ठिकाणी एक अचूक थ्रो. मंगेश पाटील एक बेस्ट फिल्डर आहेत, नो डाऊट एक नामवंत फिल्डर्स आहेत आणि मंगेशचा थ्रो आपण बऱ्याचदा पाहिला आहे.
एक अचूक थ्रो आपण मंगेशचा बऱ्याचदा पाहिला प्रत्येक काही स्पर्धांमध्ये. ऑन साईडला चांगला फटका आहे डीप मिड विकेटच्या दिशेने. 1 बॉल चेंडूला फीड केला मंगेश कडून. बघा नॉन स्ट्राईक एंडला थ्रो. 2 धावा. धावासंख्येत भर. धावासंख्या झाली आहे ती 6. किरण घरत आणि अलंकार तरे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. 30-35 4 षटकांची मॅच. 35 धावा देखील महत्त्वपूर्ण असतील या आताच्या वेळेमध्ये, आताच्या कंडिशनमध्ये. आणि कदाचित तोच प्रयत्न असेल गोडबंदर या टीमचा. 30 की 35 धावा एक तर पूर्ण केले वेगाने. डबलचा कॉल. स्ट्राईक एंडला अचूक थ्रो. आणि यावेळेस देखील या थ्रोनं विकेट घेतली आहे मिस्टर किरण घरत यांची. जबरदस्त क्षेत्ररक्षण मंगेश पाटील. दुसरा विकेट रनआउटच्या स्वरूपात मंगेशनं केलाय बाद. किरण घरत परतीच्या मार्गी आउट. आडलक मालवणी मास्टर्स. मात्र अतिशय जबरदस्त प्रयत्न तुमचा. अप्रतिम प्रयत्न. जरी मालवणी संघ जरी पराभूत झाला तरी मात्र एका माणसाचा फायदा झाला, तो म्हणजे प्रिन्स स्पोर्ट्स. त्याच प्रिन्स स्पोर्ट्सचा मात्र फायदा झालाय. थोडंसं मनोरंजन केलं. जरी नारंगी संघ मालवणी संघ जरी पराभूत झाला, थोडंसं त्यांचं चेहरा हसवण्याचा मी प्रयत्न केला. मी म्हटलं की नारंगी संघ जरी पराभूत झाला तरी एका माणसानं मात्र चांगली मजबूत कमाई केली. प्रिन्स स्पोर्ट्स जवळपास किती पॅन्ट विकल्या असेल तुम्हाला माहिती आहे? किती ट्रॅक विकल्या प्रिन्स स्पोर्ट्सच्या? 300 ट्रॅक विकल्या गेल्या. धावा संख्या 7. बघा प्रशांतच्या चेहऱ्यावर देखील हास्य आलं. थोडंसं एन्जॉय क्रिकेट देखील व्हायला हवं. चला मॅचच्या दिशेने येऊया आपण. धावा संख्या 7. गोलंदाजी ट्रॅकवर चेतन राऊत, 35 इयर ओल्ड, 35 वयोगटातील गोलंदाज. अनेक व्यावसायिक संघाच्या माध्यमातून क्रिकेट खेळणारा अनुभवी गोलंदाज आहे. चेतन राऊतच्या विषयी म्हणायचं गेलं तर बंड्या बॉईज या टीमला विसरता कामा नये, विनर स्पोर्ट्स या टीमला विसरता कामा नये. अशा नामवंत संघांच्या माध्यमातून क्रिकेट पाहिलंय चेतनचं. वेळेस बॉडीला टर्न करून ऑन साईडला खेळला गेला. डीप लॉंग लेग मध्ये चेंडू निघून जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण, फक्त सिंगल मिळेल. ब्रायन आणि अलंकार ही जोडी आहे. हे देखील दोन्ही संघ रफ अँड टफ आहेत, लक्षात ठेवा. दोन्ही संघ नामांकित आहेत, त्यामुळे ही मॅच देखील गरमागरम मॅच पाहायला मिळेल. धावा संख्या झाली आहे ती म्हणजे 8. आणि हा गटच मी म्हणेल ना, मी सुरुवातीलाच म्हटलं होतं की जे DBN लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक राजे जुडले आहेत, दर्शक राजे जे जुडलेले आहेत आमच्या समित, या मैदानाच्या आतमध्ये जी मॅचची मजा घेण्यासाठी प्रेक्षक राजे आलेले आहेत, त्यांच्यासाठी मी म्हटलं होतं की आजचा जो अ गट आहे हा अ गट टॉप लेवलचा आहे. 23 संघांमधील टॉप लेवलचे संघ तुम्हाला या अ गटात पाहायला मिळतील. वेगवान चेंडू अगदी पडल्यानंतर बॅट अँड पॅडच्या अगदी मधून चेंडू मात्र यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. नरेश मात्रे आहेत यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये. चांगला चेंडू तळला गेला. फक्त चेंडूला डिफेन्स करण्याचा प्रयत्न होता ब्रायन यांचा, मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये. चेंडू येते डॉट, निर्धाव. ऑफ साइडला वेळ होता, भरपूर वेळ होता. चेंडूला पंच केलंय. पॉइंटर्स मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण कुमार कडून. शॉर्ट बॉल होता आणि भरपूर वेळ होता. थांबून आणि अक्षरशः शेवटच्या क्षणी त्या चेंडूला पंच केलं गेलं होतं. सिंगल प्राप्त केला गेला. धावा संख्या झाली आहे ती तब्बल 9 धावा. नरेश मात्रे वेळोवेळी मार्गदर्शन देत आहेत, मात्र लक्षात ठेवा वेळ शक्यतो वाचवा, कारण इथून शेवटची गाडी कितीची आहे? मला वाटते 12:05 की 12:20. तर त्याच्यामुळे मुंबईला जाणार ती गाडी असेल. तर या कालावधीच्या आतमध्ये आपल्या मॅचेस संपतील तर बरं होईल, म्हणजे जेणेकरून सगळ्यांना गाड्या मिळतील. ऑन साईडला चेंडूला खेळला गेला डीप मिड विकेट रिझर्व्हमधून. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. थ्रो मात्र चांगला पाहायला मिळत नाही आहेत. मेघनाथ घरत आले होते वेगानं. 2 धावा या ठिकाणी देखील पूर्ण होत आहेत. सेन्सिबल क्रिकेट, अतिशय सुंदर क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळलं जात आहे. कुठल्याही मोठ्या फटक्यांचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जात नाही, कारण इथून मात्र एखादा मोठा फटका खेळणं म्हणजे जिगरीची गोष्ट आहे. एक धोकादायक तो स्ट्रोक खेळावा लागेल, थोडेसे रिक्स असेल, धोका असेल तो फटका खेळण्यासाठी. त्याच्यामुळे कुठेतरी त्या दिशेने वाटचाल मात्र आतापर्यंत तर दिसत नाहीये. एक तंत्रशुद्ध खेळी
मैदानाच्या आतमध्ये घोडबंदर टीमची पाहायला मिळते. यावेळेस सरळ बॅटनं गोलंदाजाच्या डोक्याच्या वरून डीप लॉंग ऑफच्या दिशेने चेंडूला फील्ड केला गेला. नॉन स्ट्राइक एंडला थ्रो कमी पडला गेला. ब्रायन मंगेश पाटील आणि तिसऱ्यांदा देखील मंगेश पाटील. हा तिसरा थ्रो मंगेशचा आणि यावेळेस देखील विकेट प्राप्त केले. ब्रायन देखील या ठिकाणी बाद आउट. धावा संख्या झाली आहे ती तब्बल 12 धावा. आतापर्यंत विकेट पडल्या आहेत घोडबंदर मास्टर्स या टीमच्या. त्या 4 न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. टीम कॅप्टन मिस्टर विक्रम घरत. 4 ओव्हरची मॅच. वेळ बदलले. क्रिकेटचा खेळ देखील तुम्हाला बदलताना दिसेल. आपण मगासपासून जर पाहिलं तर 40चा आकडा महत्त्वपूर्ण होता. 40च्या पलीकडे जाणारे संघ नक्कीच त्या ठिकाणी पुढे आले होते. मात्र तो इतिहास बदलला गेला. नारंगी संघानं मात्र टॉस जिंकून त्या ठिकाणी पहिल्या पंधात धावा चेस केल्या. तिथून मात्र मॅच आपण तिथे बदलताना पाहिली. यावेळेस देखील एक चांगला फटका आहे. पुलचा फटका डीप स्क्वेअर क्रिजनमध्ये शत्रक्षक त्या ठिकाणी. त्यानंतर आपण पाहिलं तर मगाशी देखील आपण जो मॅच पाहिला वाघबीळ वर्सेस मालवणी, इथे देखील धावा चेस झाल्या. हे देखील विसरता कामा नाहीये. त्यामुळेच म्हटलं मी इथून कदाचित ती वेळ बदलली आहे. धावा संख्या झाली आहे ती 13. एंड ऑफ द ओव्हर नंबर 2. 2 षटकांचा खेळ संपलाय. 12 चेंडूमध्ये 13 धावा फलकावर लावल्या आहेत घोडबंदर संघानं. येणारे 12 चेंडू आहेत. इथून या येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 12 मध्ये 13 आले आहेत. इथून या 12 मध्ये 20. 12 मध्ये जरी 20 आल्या तरी देखील 30च्या पलीकडे 30च्या पलीकडची धावसंख्या देखील या कंडिशनला या वेळेमध्ये खूप महत्त्वपूर्ण असेल या मैदानात. मात्र प्लॅनिंग हीच असेल. आर के मोरवा संघाची प्लॅनिंग हीच असेल. इथे 12 मध्ये 13 दिलेत. पुढच्या देखील 12 मध्ये 13 किंवा 12 किंवा याहून कमी ही धावसंख्या आपल्याला द्यायची आहे. ही प्लॅनिंग कदाचित असेल नो डाऊट आर के या टीमची, जेणेकरून म्हणजे 30च्या आत 30च्या पुढे घोडबंदर संघाला जाऊन द्यायचं नाही. कुमार येतोय गोलंदाजी ट्रॅकवर. षटक क्रमांक 3. मात्र कशा पद्धतीने क्रिकेट खेळलं जाईल. अलंकार तरी आहेत, अनुभवी खेळाडू आहेत. त्यांनी देखील नक्कीच एक आखणी केली असेल नो डाऊट. मात्र इथून कसा खेळ साकारला जाईल त्यांच्या बॅटमधून हे देखील महत्वाचं असेल. कुमार टू अलंकार. उलटा पुलटा उलटा पुलटा उलटा पुलटा खेळणे का प्रयास. इथे तो प्रयत्न केला होता, त्या प्रयत्नात फसले गेले. पहिल्या चेंडूवर मात्र लेग बिफोरीच्या स्वरूपात कुमारनं टिपले. अलंकार तरे यांची विकेट. प्राइजलेस विकेट. अलंकार परततोय आउट रिझन मध्ये. आउट. स्वतः स्किड्सला लास्ट विकेट खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला होता. मात्र त्या ठिकाणी बघितलं आपण तर ड्यू फॅक्टर आहे आणि तो प्रभाव जाणवला. त्या ठिकाणी जागेवर ते स्किड झाले, पडले गेले. मात्र मोठी विकेट प्राप्त केली आहे कुमारनं. सेट बॅटर होता. 12 चेंडू खेळपट्टीवर उभा राहिला होता. एक भरपूर अपेक्षा होती अलंकारवर की इथून एक चांगला आकार आपल्या टीमच्या धावसंख्येला अलंकार देऊ शकेल हा विश्वास त्यांच्यावर होता. मात्र पहिल्या चेंडूवर बिग विकेट प्राप्त केले. मोठी सफलता प्राप्त केली कुमारनं. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत अलंकार तरे यांच्या जागेवर सागर. धावा झाल्या आहेत त्या 13. दिवस रात्र ही स्पर्धा असते तरी मात्र बऱ्याचशा घरामध्ये टीव्ही ऑन असतील. बऱ्याचशा चाहत्यांचे स्मार्टफोन अजूनही ऑन असतील. बॅकफुटला येऊन यावेळेस आडव्या बॅटनं स्टोक खेळाय. डीप लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू निघून जातोय. फील्ड केले गेले चेंडूला थ्रो. इथे स्ट्राइक एंडवर एक धाव इथे मिळेल.
धावा संख्या झाली आहे ती म्हणजेच 14. आणि ज्यावेळेस एखाद्या टीमची मोठी विकेट प्राप्त केली जाते मित्रांनो ना, त्यावेळेस समोरच्या संघाचा आत्मविश्वास दुगुणा वाढतो. तर एक कदाचित चिंतेचा विषय होता आर के टीमसाठी, ती म्हणजेच अलंकार यांची विकेट. आणि त्या पहिल्या चेंडूवर अलंकारची विकेट प्राप्त केल्यानंतर टाळ्या आल्या, सर्व खेळाडू एकत्र आले, कारण ती विकेट आर के टीमला लवकरात लवकर हवी होती आणि ती कुमारनं प्राप्त करू दिली पहिल्या चेंडूवर. धावा झाल्या त्या 14. मगाशी आपण ते एक चित्र पाहिलं होतं आणि तिथून बरेचसे काही कमेंट्स झाल्या होत्या, त्याविषयी नक्की चर्चा करू आपण. कुमार पुन्हा एकदा सजोद स्ट्राईक एंडला पण विक्रमला पाहतोय. यावेळेस अपील केली गेली, लाऊड अपील. इथे बघा स्वतः यष्टी रक्षक देखील त्या ठिकाणी पडत आहे, त्यामुळे म्हटलंय ना की ड्यू फॅक्टर दबावाचं प्रमाण नक्कीच या ठिकाणी थोडंसं मोठ्या प्रमाणात मैदानाच्या आतमध्ये जाणवत आहे. त्यामुळे ते काय रिझल्ट येईल हे याची मात्र कल्पना देखील आपल्याला करवत नाहीये. कोणता संघ जिंकेल, कोणता संघ पराभूत होईल, काही अंदाज बांधता येणार नाहीये आणि किती धावसंख्या होईल याचा देखील अंदाज करता येणार नाहीये. धावा झाल्या त्या 15. चांगला चेंडू आहे, अतिशय चांगला चेंडू हाताळला गेला. अगदी स्टंपच्या वरून तो चेंडू मात्र निघून जातो यष्टीरक्षक नरेश म्हात्रे यांच्या हातामध्ये. अतिशय सुंदर गोलंदाजी कुमार. चेंडू टाकून झालेले आहेत ते म्हणजेच 4. 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय. धावसंख्या झाली आहे ती 15. आणखीन एक चांगला चेंडू, आणखीन एक चांगला चेंडू. यावेळेस देखील बॅट आणि बॉलचा संपर्क त्या ठिकाणी होत नाही आहे. पुन्हा एकदा ब्लँक स्ट्रोक खेळला गेला आहे. आणखीन एक निर्धाव चेंडू हाताळला गेला कुमार मार्फत. 4था चेंडू डॉट, 5वा चेंडू डॉट. 4थ्या चेंडूवर नक्कीच आपण 0 धावसंख्या पाहिली, 5व्या चेंडूवर आपण 0 धावसंख्या पाहिली. 6वा चेंडू हाताळण्यासाठी कुमार सज्ज आहे. आणि यावेळेस फुल टॉस चेंडू होता. पंच वळतायत आउटसाइड लेग स्टंप आणि यावेळेस वाईटचा इशारा. खराब चेंडू हाताळला गेलाय. ड्यू फॅक्टर आहे, दबावाचं प्रमाण जास्त असल्या कारणास्तव कदाचित ते हाताला ग्रीप मिळत नसेल इतका अंदाज आपण बांधू शकतोय. आणि कुमार म्हटलं तर स्विंग गोलंदाज आहे, त्याच्यामुळे कदाचित तो प्रयत्न त्याचा असेल की चेंडूला टर्न मिळणं गरजेचं आहे. मात्र ते थोडंसं कठीण आहे, ग्रीप जर चेंडूला मिळाले तरच आपला टर्न चांगला स्विंग आपण करू शकतो. यावेळेस देखील सरळ चेंडू निघून गेलाय. पुन्हा पंच वळतील. मी म्हटलंय चेंडू थोडासा टर्न होणं थोडंसं कठीण आहे, अवघड आहे या ठिकाणी. त्यासाठी तुम्हाला तो चेंडू ट्राय करावा लागेल. जवळपास दुसरा चेंडू अवांतर. 2 धावा वाढतायत. धावा संख्या झाली आहे ती 17. आता इथे मात्र हे दवबिंदू नक्कीच अनेकांसाठी चिंतेचा विषय ठरणार आहेत या स्पर्धेमध्ये. यावेळेस मोठा फटका खेळायचा होता. मिस्टर स्टोक आहे, चेंडू हवेत आहे. मंगेश पाटील, पुन्हा एकदा मंगेश पाटील झेलच्या खाली. मंगेशनं टिपलाय झेल, संपलाय खेळ. मिस्टर सागर वैती यांचा आउट. डीपीएनच्या माध्यमातून आपण नक्कीच लाईव्ह टेलिकास्टमध्ये तो व्ह्यू पाहू शकाल. आई जीवदानी मातेचं मंदिर
हे दाखवलं गेलं दिव्यांच्या माध्यमातून बघू शकाल तुम्ही नक्कीच अतिशय सुंदर व्ह्यू अगदी मंदिराच्या वर तुम्हाला नक्कीच चंद्र पाहायला मिळतोय सुरेख कॅमेरा मिस्तान स्टोक आहे उंची जास्त आहे चेंडू हवेत मंगेश पाटील झेलच्या खाली येत आहेत आज संपूर्ण या इनिंग मध्ये या मॅचच्या इनिंग मध्ये फक्त मंगेश पाटील आणि मंगेश पाटील विकेटच्या उंबरठ्यावर मिळणे जवळपास 3 रनआउट आणि हे 2 कॅच या इनिंग मध्ये मंगेश पाटीलनं पकडलेत वेल डन मंगेश जवळजवळ आतापर्यंत विकेट पडल्या आहेत घोडबंदर मास्टर्स या टीमच्या त्या 7 विकेट त्याच्यामध्ये 5 विकेट तर म्हणजे जवळपास कारणीभूत मंगेश पाटील आहे असं मी नक्कीच सांगू शकतोय धावसंख्या झाल्या आहे ती म्हणजे 17 अंतिम षटक आणि पहिल्या चेंडूवर स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये अतिशय सुंदर तो कॅच टिपला मंगेश पाटीलनं निबॅटर येतोय मिस्टर धीरज तरे यावेळेस चांगला चेंडू हाताळला गेलाय वेगवान चेंडू हाताळला गेला हा चेंडू येतो डॉट दोन्ही लेजेंडरी खेळाडू आहेत खेळपट्टीवर धीरज तरे आहेत आणि त्यांच्या समित आपण पाहू शकाल अरुण भोईर या दोन्ही जुन्या आणि जाणत्या खेळाडूंना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल घोडबंदर मास्टरचे हे दोन्ही लेजेंडरी खेळाडू आणि दोघांचं जर आपण वय पाहिलं तर 50च्या पलीकडे 50-55च्या पलीकडे हे दोन्ही खेळाडू आहेत इथे काय घडलंय हे विकेट घेतली जाईल की नाही घेतली जाणार यस या ठिकाणी ही विकेट घेतली जात आहे चेंडू खराब जरी असला तरी मात्र रनआउटच्या स्वरूपात या ठिकाणी अरुण भोईर मात्र बाद होत आहेत आउट मला वाटते 50+ मध्ये तुमचं देखील नाव घ्यावं लागेल घोडबंदर मास्टर्स धावा झाले ते 18 आणि या ठिकाणी मात्र 8वा फलंदाज बस झालाय मिस्टर अरुण भोईर त्यामुळेच नक्कीच आपण 35 वयोगटातील खेळाडू हा मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आणि 35 वयोगटातील खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येतोय मिस्टर प्रवीण धावा झाल्या आहेत त्या 18 मंगेश समोर आहे 35चा खेळाडू मिस्टर प्रवीण आणि प्रवीण यांच्या माहितीसाठी अजूनही जवळपास इथे जागेवरून खेळण्याचा प्रयत्न होता प्रवीणचा फुटवर्कचा वापर केला नाहीये आणि यावेळेस जवळपास सुंदर चेंडू हाताळला गेला ऑफ स्टंपच्या भरपूर बाहेर असा चेंडू हाताळला गेला मंगेश पाटील कडून हा चेंडू इथे निर्धाव डॉट बॉल 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणखीन एक चांगला चेंडू शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला होता चेंडू खाली बसतोय एक अपेक्षा केली होती प्रवीणने चेंडू थोडासा उचले घेईल मात्र नाहीये चेंडू उचली न घेता मात्र खालून स्किड झाला इतकंच म्हणेल मी अगदी वेगानं चेंडू तो निघून गेला 18 या धावसंख्येवर संघ थांबलाय यावेळेस मोठा फटका इनटू द गॅप चांगला प्रयत्न त्या ठिकाणी केला गेलाय अगदी मिड विकेट डीप मधून क्षेत्ररक्षक आला आणि ऐन वेळेवर त्या ठिकाणी नक्कीच हा चेंडू मात्र अडवला गेला आणि त्या नक्कीच चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर जाऊ शकला असता धावा पळून काढल्या त्या म्हणजेच 2 आणि या 2 धाव्याने धावसंख्या झाली आहे ती 20
शेवटचा चेंडू असेल. वीस धावा शेवटचा चेंडू असेल. मंगेश पाटील गोलंदाजी ट्रॅकवर. समोर आहे प्रवीण. चला टॉस साठी यायचं आहे. पेनकरपडा आणि नारंगी ए टीम कॅप्टन नाणेफेक करण्यासाठी या. पेनकरपडा टीम कॅप्टन प्रशांत वर्तक, नारंगी टीम कॅप्टन योगेश घरत. आपण त्वरित नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. टॉस चेंडू होता ऑन साईडला आडव्या बॅटने चेंडूला टर्न केलंय. चेंडू होता मिड विकेट डीपला. शतरक्षक वेगाने येईपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट झाल्या आहेत. गुड रनिंग बिट द विकेट. धीरज तरे आणि प्रवीण. एंड ऑफ द ओव्हर नंबर 4. 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांच्या खेळीच्या समाप्तीनंतर घोडबंदर संघानं धावसंख्या फलकावर लावली आहे ती 22 आणि 23 धावा विजयासाठी दिल्या गेलेल्या आहेत त्या आर के मोरवा या टीमला. 24 चेंडू 23 धावा. आव्हान नक्कीच छोटं वाटत असलं तरी मात्र हे आव्हान या आताच्या कंडिशन मध्ये ज्याप्रमाणे ड्यू फॅक्टर जितक्या मोठ्या प्रमाणात या मैदानाच्या आतमध्ये जाणवत आहे, म्हणजे जर आपण लक्ष दिलं तर असं तुम्हाला जाणवेल की काय या मैदानाला पाणी शिंपडलं आहे की काय, अशा प्रकारे दवबिंदू तुम्हाला पाहायला मिळते. त्याच्यामुळे काय या 23 धावा पूर्ण केल्या जातील की या 23 धावा घोडबंदर संघाकडून डिफेन्स केल्या जातील, हे थोड्याच वेळात हे चित्र स्पष्ट होईल. चला वळूया आपण नाणेफेकीच्या दिशेनं. आपण बी गटातील उपांत्य फेरीतील आपण सामना खेळतोय. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपण या ठिकाणी खेळवत आहोत. बी गटातील पेनकरपडा वर्सेस नारंगी. क्या बात आहे. चंद्रावर अनेक लोक पोहोचले आहेत, मात्र डीबीएन लाईव्ह देखील चंद्रावर पोहोचलाय. नाणेफेकीचा कौल केला जातोय. जयप्रकाश घरत लेजेंडरी खेळाडू, जुने जाणते खेळाडू आहेत जेपी यांच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी नाणेफेकीचा कौल केला जातोय. पेनकरपडा वर्सेस नारंगी ए गट क्रमांक ब, आणि या गट क्रमांक ब मधील आपण हा दुसरा सामना पाहतोय. टॉस विन कोण जिंकलं? टॉस जेपी. पेनकरपडा संघ नाणेफेक जिंकल्या. प्रशांत बॅट फलंदाजी करण्याचा निर्णय पेनकरपडा संघाने घेतलाय. नारंगी संघ तुम्हाला शतरक्षण करायचं आहे. डीबीएन लाईव्ह गणपत बाबूराव पाटील या स्पर्धेपासून या चॅनलची निर्मिती झाली नारंगीच्या या मैदानावर, आणि तिथून मात्र हे चॅनल प्रगती करत राहिलं. आणि आतापर्यंत आपण विचार केला तब्बल 66,000 सबस्क्रायबर हे डीबीएन लाईव्ह या यूट्यूब चॅनलचे आहेत. एक नक्कीच सध्याच्या घडीला म्हणायचं गेलं तर टेनिस क्रिकेट विश्वातील एक प्रसिद्धी वाहिनी म्हणून डीबीएन लाईव्ह या यूट्यूब चॅनलकडे पाहिलं जातं. आताच्या घडीला देखील त्यांचं शेड्यूल बिझी असते. आता देखील तुम्ही त्यांना म्हटलं की आमच्या स्पर्धेला तुम्हाला यायचं आहे, मुश्किलनं त्यांची डेट मिळते. इतकं बिझी शेड्यूल आहे डीबीएन लाईव्ह या चॅनलचं. चला 24 चेंडू 23 धावांची गरज. काय घडेल इथून? नक्कीच घोडबंदर संघाला पुढे यायचं असेल. विकेट फॅक्टर मोस्ट इम्पॉर्टंट. डॉट बॉल देखील तितकेच महत्वाचे असतील. प्रत्येक गोलंदाजाला अक्षरशः म्हणायचं गेलं तर कंजूस गोलंदाजी ही करावी लागेल. कमीत कमी धावेची षटका हाताळावी लागतील. तर आरके संघाला इथून जिंकायचं असेल तर सिंगल अँड डबल या धावसंख्येकडे मात्र आरके संघाला लक्ष द्यावं लागेल. आणि डीबीएन लाईव्ह या यूट्यूब चॅनलला आपण येत्या 40+ स्पर्धेमध्ये म्हणजे एप्रिलला आपण आर के मोरवा या स्पर्धेमध्ये देखील आपण डीबीएन लाईव्ह हे यूट्यूब चॅनल पाहणार आहोत. पांजुला असेल कुठलं चॅनल ते मला माहिती नाही, कारण पांजुला त्यांना वेळ नाहीये. ते सांगतात की आम्हाला होडीची भीती वाटते. प्रवीण सांगतोय की आम्हाला पोहता येत नाही. तुकाराम भाऊ नाही बघा, त्यांचं नाव झालंय त्याच्यामध्ये नावेमध्ये बसत नाही ते आता.
असं पण असेल. चला वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं करूया सहर्ष स्वागत. घोडबंदर मास्टर आणि मोरवा मास्टर या दोन संघादरम्यानचा हा मॅच आपण पाहतोय. धावांचा पाठलाग करायचा आहे तो आता 23. मागे 2-3 मॅच आपण 32 पाहिल्या होत्या, आता 32च्या उलट्या 23 झाल्यात. पण हे क्रिकेट आहे, म्हणजे ज्यावेळेला धावाचं प्रमाण येते, ड्यू फॅक्टर येतो, त्यावेळेला हे सगळं घडतंय. पुढचा सामना तोही महत्त्वाचा आहे, जो एक पाऊल पुढे जायचं आहे. पेनकरपाडा आणि नारंगी ए या दोन संघादरम्यान होईल आणि या शेवटचा मॅच होईल तो वाघबील संघ खेळेल या चालू सामन्यातील विजेता संघाशी. जसं तुम्ही म्हटलं की तो आता ट्रॉफीवाली ती लढाई आहे. एक जाणार त्या टॉप 3 मध्ये, पण एक ट्रॉफी घेऊनही जाणार आहे. त्याच्यामुळे दोन्ही गोष्टी आहेत, एकाला टॉप 3 मध्ये जायचं आहे आणि एकाला त्या तिसऱ्या नंबरवरती थांबून राहायचं आहे. सलामीची जोडी मैदानावरती सज्ज झालेत आणि पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाज अरुण भोईर हलक्या हातानं खेळलाय. नाही सगळं बरोबर आहे, देवाची आठवण कायम ठेवायची. नाही तर माणूस कसं आहे माहिती का, सर्व काही सुरळीत चाललं तर देवाला लांब ना हात जोडायचे आणि जरा काय कमी पडलं का देवळात जाऊन नारळ फोडायचे. नक्कीच असं आहे. नक्कीच. त्याकरता काय म्हणजे देव एक शक्ती आहे जी आपल्याला कायम पुढे जाण्यासाठी फायदेशीर ठरत असते. एक ऊर्जा आहे. देवाचं नाव घेतलं, नामस्मरण केलं, ते एक ऊर्जा संचारते आणि ती ऊर्जा आपल्याला काहीतरी नवीन गोष्टी करण्यास तयारी देखील करते. स्लाइस केल्या ऑफ स्टंपच्या बाहेर गली रिझनमध्ये फील्ड करतात होतोय. एक धाव या चेंडूवरती पूर्ण केले जाते. उद्याचं शेड्यूलही महत्त्वाचं आहे. उद्या जे संघ येणार आहेत त्यांना देखील सूचना असणार आहे भरतजी की वेळेवरती आपण दाखल व्हा. नक्कीच उद्याचा शेड्यूल जर आपण पाहिला तर उद्या ब गटातील पहिला सामना असेल भाईंदर आणि मालजीपाडा. या दोन्ही टीमला नक्कीच सूचित केलं जात आहे की उद्या ठीक 2 वाजता या ठिकाणी हजर राहायचं आहे. सिंगल या ठिकाणी पूर्णांक प्राप्त करतोय मंगेश. धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 3. पुन्हा एकदा सज्ज होईल. ऑफस्टमच्या बाहेर थोडंसं बीट गेलं होतं. भरपूर आहे की आगे जे आहे पीछे जे आहे हे ते लोकलच्या ट्रेनसारखं आहे. ज्यावेळेला चालू ट्रेनमध्ये आपल्याला सीट पकडायची ना, मग त्या हँडलला पकडायचं का मधल्या दांड्याला पकडायचं हे माहिती पाहिजे. तसं आता क्रिकेटचा खेळ आहे, मधल्या दांड्याला पकडायचं का त्या हँडलला पकडायचं आहे. आत येणारा चेंडू तर हलक्या हाताने चेंडूला खेळलं गेलं आहे. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. एका धाव्याने धावफलक जर बघितलं तर हळूहळू पुढे चाललंय. 23 धावांचा पाठलाग करतोय. 4 धावा धावफलकावरती आतापर्यंत येत असताना सलामीची जोडी मैदानावरती सज्ज आहेत. एका बाजूला जर आपण पाहिलं तर मंगेश आणि मेघनाथ अर्थात मेघा आणि मंगेश. आज मंगेशांचा खेळ देखील भरलेला पाहिलाय. एक तर चांगली गोलंदाजी त्यांनी केली होती. ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू आता स्टिअर केले, जेव्हा तोपर्यंत फील्ड करतील, थ्रो करतील, एक धाव घेण्याचे प्रयत्न. आणि आज जसं मंगेशांचा खेळ पाहिला, एक तर डीपवरती क्षेत्ररक्षण चांगलं, त्यानंतर चांगली गोलंदाजी आणि तो टिपलेला झेल दखल घेण्यासारखा झेल होता. म्हणजे या आजच्या दिवसातला जर आपण केला दिवस रात्र खेळायचा. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाचा खेळ संपताना धावा आहेत धावफलकावरती 5. 6ची सरासरी आहे, जवळपास 6ची सरासरी आहे आणि त्याच्या थोडंसं मागे पडला की काय असं वाटतंय तो टीम आर के मोरवाचा. पण माहिती आहे सुरुवात चांगली करायची आहे, हळूहळू आपल्याला पुढे जायचं आहे आणि त्याच्यामुळे या 5 धावा देखील तितक्याच महत्त्वाच्या आहेत. नक्कीच तुकारामजी, इथून मी सुरुवातीलाच म्हटलं होतं की इथून जर आर के टीमला जिंकायचं असेल तर प्रत्येक चेंडूवर सिंगल डबल हा खेळ खेळत राहावा लागेल. आणि इथून जर घोडबंदर संघाला पुढे यायचं असेल तर काही चेंडू डॉट किंवा विकेट ह्या मात्र घोडबंदर संघासाठी महत्त्वाचे असतील. करायचे आहे 24 चेंडू 23 धावा. मात्र ही मॅच जर शेवटच्या ओव्हरपर्यंत तुकारामजी गेली, म्हणजे 6 चेंडू 5 धावा, 6 चेंडू 6 धावा, 6 चेंडू 4 धावा, तर या मॅचला मजा येईल. चला मजा येईल बोलले तर आता भारत राऊत. आता मजाला उलटं केलं का जाम होतो, बरोबर. मजाला उलटं केलं का जाम होतो. तर जाम मजा आली का अजून मजा येईल. कारण जाम भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे असतात. ब्रेडवरती लावायचा जाम असतो, ट्रॅफिक जाम देखील असतो आणि संध्याकाळी ग्लासला ग्लास टच होतो तोही जाम असतो. म्हणजे भरपूर काही जाम असतात. फक्त जाम मजा येईल
का बघूया या मॅचमध्ये. आणि एक गोष्टीचा उल्लेख तुम्ही केला की शेवटच्या षटकामध्ये शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच गेला तर रंगत येणार आहे. फक्त प्रश्न असा आहे शेवटच्या चेंडूपर्यंत न्यायचा कोणाला आहे, प्रश्न तो आहे. त्याच्यामुळे बघूया कोण घेऊन जाणार त्या शेवटच्या चेंडूपर्यंत. कोलवटाव्याचा चेंडू होता समोरच्या दिशेनं ड्राईव्ह केला जोपर्यंत फील्ड करतील. एक धावे चेंडूवरती पूर्ण. आता हळूहळू पुढे चालले आहेत. बाकीची टीम असते तर कदाचित वेगळा प्रयत्न झाला असता, विकेट दिल्या असत्या, तेही झालं असतं, पण इथे ते घडत नाही आहे. या गोष्टी आहेत, फरक आहे थोडासा. काही संघामध्ये जर आपण पाहिलं गोलंदाजच्या डोक्यावरनं खेळला गेला होता. जोपर्यंत फील्ड करतील विक्रम तोपर्यंत एक धावे चेंडूवरती पूर्ण. सिंगलनं पुढे चालले आहेत. हळूहळू आहिस्ता पुढे जाण्याचा प्रयत्न आर के मोरवा अर्थात मोरवा मास्टरचा संघ करतोय. आत आलेला चेंडू तर हलक्या हाताने खेळलाय. जोपर्यंत क्षेत्ररक्षक दूरवरती आहेत, फील्ड करतील, थ्रो करतील. 2 धावा. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. आज सकाळपासून जसं दुपारपासून खेळायला सुरुवात झाली थोडंसं गरमीवाला सीन होता आणि त्यानंतर आता थोडीशी थंडी आली. पण असं आहे ना, म्हणजे आज जे गरमी जरी असली ना भारतरावजी, तरी पण आपण एक गोष्ट पाहिले की दिवसभरामध्ये गरमी जरी असली तरी ज्यावेळेला तुम्ही सावलीत जाता ना त्यावेळेला थंडी वाजते आणि उन्हात आला का मोबाईलचा डिस्प्ले दिसत नाही. आता टेन्शन पण असं आहे या उन्हाच्या दिवसामध्ये. सावलीमध्ये गेलं तर थंडी वाजते आणि उन्हामध्ये आला का डिस्प्ले दिसत नाही आहे. पण सध्या प्ले चांगला चालला आहे. दिस प्ले इज व्हेरी गुड असं म्हणूया. धावा झाल्या धाफलकावरती 1-1-11. 11 धावा धाफलकावरती, 12 धावा जुनी करायचे जिंकण्यासाठी. 10 चेंडूचा खेळ आतापर्यंत या इनिंग्समधला पूर्ण झाला आहे. समोर ड्राईव्ह केलाय, सेन्सिबल आहे. हलक्या हातानं पुश करो और खुश रहो. शेवटचा ओव्हर झाली. 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 ओव्हरचा खेळ संपताना बरोबर धावा आहेत धाफलकावरती 12. 12मध्ये 12 झाल्यात, 12मध्ये 11 करायचे आहेत. पण तुम्ही उल्लेख केला असा सामना चालला ना तर मागचा मॅच आपण पाहिलाय 6-4चा मॅच आपण पाहिलाय 60-40 वाला. आणि आता काय झाले की कंस्ट्रक्शन लाईनमध्ये रेशो पण तोच आहे ना, 60-40चा रेशो असतो. तसं मॅच पण हा 60-40 वाला आहे. 60 कोणाच्या बाजूने आहे ते सांगण्याची गरज नाही मैदानावरती, ते आपण पाहतोय. अलंकार तरे गोलंदाजी मार्कवरती. हे महत्वाचं षटक आहे, त्याचकरता अलंकार तरे ना आणलेला. पण पहिला चेंडू थोडासा वेगानं हाताळला होता. वेगानं रिलीज ऑफ द डिलिव्हरी. ज्यावेळेला चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला यष्ट्यांच्या थोडेसे जवळ आले, क्लोज न आले होते आणि चेंडू ज्यावेळेला हाताळला लेग स्टंपच्या बाहेर. व्हाईट बॉलचा इशारा. थोडंसं डिफ्लेक्शन झालं होतं आणि ते पुरेसं होतं. यष्टीरक्षकाला बीट करण्याचं ते डिफ्लेक्शन पुरेसं होतं. 1 धावे चेंडूवरती पूर्ण 14. 14 धावा धावफलकावरती आहेत. एक चेंडूचा खेळ महत्त्वाचा आहे. आता थोडंसं एंड चेंज केलं आहे बघा. अलंकार तरे अनुभव आहे, एक्सपिरियन्स आहे, त्याला माहिती आहे मला का ही षटक का दिलेलं आहे, कशासाठी दिलेले आहेत आणि मला काय करायचं आहे या षटकामध्ये. सुंदर, हे बरोबर आहे. त्यावेळेला तुम्ही लेफ्ट आर्म अराउंड द विकेट आला ना त्यावेळेला एका साईडनं ब्लॉक झालात जो बाहेर येऊ शकतो चेंडू. आता काय झालं आहे, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट आलं, तुमचा नॅचरल अँगल आहे. डावखुऱ्या गोलंदाजचा हा नॅचरल अँगल आहे आणि त्या नॅचरल अँगलनं शेवटच्या क्षणी चेंडूवरती बोटं फिरवली. आता तर गेंद म्हणजे बोटं तर फिरली पण फलंदाजची बुटं नाही फिरली, बुटं तिकडेच राहिली, ती फिरायची होती. मी म्हटलं ना हा नॅचरल अँगल आहे, हा नॅचरल अँगल आहे. असंही जर मार्केटमध्ये पाहिलं ना तर अमूलसारखी ना नॅचरल आईस्क्रीम पण फेमस आहे. आईस्क्रीम पण फेमस आहे नॅचरलची. 9-9 नॅचरल आईस्क्रीम देखील तितकीच फेमस आहे. पुन्हा एकदा अलंकार तरे
आकुडापाता चेंडू तो टॅप करतोय. चेंडू जोपर्यंत जाईल फील्ड करतील. डीप पॉईंटवरती क्षेत्ररक्षक आले फील्ड करतील. एक धाव आहे चेंडूवरती पूर्ण. आठ चेंडू 8 धावांची आवश्यकता आहे. 8-8. आता वाट पाहून झाली. वाट लावायची वेळ आले. 8 आणि कोणाची लागणार वाट आणि विजयाची वाट कोण शोधणार. विजयाची वाट कोण शोधणार. पुन्हा एकदा अलंकार तरे सज्ज होईल. स्ट्राईक केलेला फलंदाज पाठीमागे खेळ केल्याचा प्रयत्न फील्ड केलं गेलंय. चाललाय मॅच चाललाय मॅच चाललाय मॅच मॅच चाललाय. 7 चेंडू आणि धावा करायच्या आहेत त्या 8. 7-8. भारत राऊने एक उल्लेख केला होता की शेवटच्या षटकापर्यंत जाईल. शेवटचे ते तर जाणारच होतं कारण मॅच एक न पुढे चाललाय. फक्त एक गोष्टीचा उल्लेख आम्ही केला होता की शेवटपर्यंत न्यायचा कोणाला आहे हाही विषय आहे. 7 चेंडू 8 धावांची आवश्यकता. स्ट्राईक करायला फलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते. मंगेश ऑन स्ट्राईक. अलंकार तरे पण थोडासा वेळ घेतला. मागच्या काही चेंडूचा खेळ पाहिला ना तर या षटकामध्ये एक वाईट जरूर आलाय पण फक्त 3 धावा खर्च केल्यात. अलंकार तरे डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक आहेत विक्रम नाही होणार चूक आणि हे षटक महत्वाचं होतं. अलंकार तरेनं पहिला मिस्टेक झाल्यात पण त्या मिस्टेकवरनं दुरुस्त केलं. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट आले आणि त्यानंतर या षटकामध्ये 3 धावा केल्यात. आता कहाणी आले. तुम्ही म्हटलं होतं 6 मध्ये 4 येतील 6 मध्ये 5 येतील. आता आल्या 6 मध्ये 8. सहा चेंडू 8 धावांची आवश्यकता आहे आणि मी नेहमीच सांगतो म्हणजे बरं जी 8चा आकडा आहे ना हा 2 वेळा गिरकी घेतो आणि 1 वेळा क्रॉस होतो. बघूया या मॅचनं पण तसं गिरकी फिरकी घेतले. सुरुवात चांगली होती. 2 षटकामध्ये 12 धावा आल्या होत्या. 2 षटकामध्ये 11 करायच्या होत्या. मागच्या षटकामध्ये 3 आल्यात. आता टेन्शन वाढलंय. ज्या चेहऱ्यावरती स्माईल होती ना याच्या अगोदर पहिल्या 2 षटकामध्ये नरेश मात्रे नवीन फलंदाज मैदानात दाखल झालेत आणि शेवटचं षटक हाताळण्यासाठी रवी तरे आल्यात. 6 चेंडू 8 धावांची आवश्यकता आहे. म्हणून महाराजी मी का म्हटलं होतं की शेवटच्या चेंडूपर्यंत कोणाला घेऊन जायचंय. घोडबंदरला आता न्यायचाच होता पण आता काय RK मोरवाना तो स्वतःहून घेऊन आल्यात का तिथपर्यंत. पण हे क्रिकेट आहे. हे भाईंदरचं क्रिकेट आहे. मीरा भाईंदरचं क्रिकेट आहे. ईस्ट और वेस्ट भाईंदरचं क्रिकेट नेहमीच बेस्ट राहिलेलं आहे आणि बेस्ट क्रिकेट आता मैदानावरती चालू आहे. एका बाजूला मोरवा मास्टर दुसऱ्या बाजूला घोडबंदर मास्टर्स. 6 चेंडू 8 धावा खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या मधोमध आला नाही. स्क्वेअर रिझर्व्हमध्ये जोपर्यंत फील्ड करतील 1 धाव आहे चेंडूवरती पूर्ण. आता ज्या चेहऱ्यावरती थोडीशी स्माईल होती ना त्या चेहऱ्यावरती कपाळावरती आठ्या आल्यात. आता त्या कपाळावरती आठ्या आल्यात. थोड्याशा भुवया वरती गेल्यात. त्या कपाळावरती थोड्याशा आठ्या आल्यात. क्वेश्चन आलाय तिथे. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होते तर नरेश मात्रे. रवी तरे पुन्हा एकदा सज्ज होतील. फुल टच बॉल हलक्या हाताने केलाय चेंडू. जोपर्यंत जाईल फील्ड केला जाईल तोपर्यंत दुसरी धाव घेताना विकेट. अजून एक विकेट. आता खरोखर ते गाण्यात आहे काय 4 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 4 चेंडू मध्ये करायच्या त्या 6. मेघनाथ बाद झाल्यात. 4 चेंडू 6 धावा. आता 60-40 आहे पण उलट्या बाजूला झालाय. पहिला 60-40 होता. 12-11चा मॅच मी म्हटलं होतं ना तो 60-40 होता पण 60 त्या बाजूला होता तो 60 या बाजूला आलाय. असंही 60 फेमस आहे. असं आहे ना भरतजी असंही 60चा आकडा फेमस आहे. म्हणजे 60 म्हटलं का प्रत्येकाला आठवण असते त्याच्यामुळे 60चा आकडा फार फेमस आहे. आता नवीन फलंदाज मैदान दाखल होत आहेत. कुमार
आता मागचा 32चा मॅच पण रंगलाय, आता 23चा मॅच पण रंगलाय. पुढे नारंगी संघ खेळणार आहेत. आता ते विचार करतात किती रन यायला हव्या, किती रन बनायला हव्या, किती रनवर थांबवायला हवं, या सगळ्या गोष्टीचं कॅल्क्युलेशन. कारण पेनकरपडा टीम ज्यानं डिफेंड केल्यात 39 धावा त्यांनी केल्या होत्या. आणि जेव्हापासून नारंगीनं पहिला सामना केलाय ना तेव्हापासून धावांचा पाठलाग होण्यास सुरुवात झाली. नारंगीनं केला, वाघबिलनं केला, आता मोरवा संघ त्या रेषेमध्ये आहेत. पण घोडबंदर थोडासा त्यांना अडवतोय, थांबवतोय. 4-6. विकेट फॅक्टरी महत्वाचं आहे, विकेट फॅक्टर महत्वाचं आहे. हलक्यातनं खेळा, फ्लिक केलाय चेंडूला जवळ तरी पूर्ण क्षेत्ररक्षक येतील, फील्ड करतील. दुसरी धाव देखील पूर्ण. सेन्सेबल खेळ आहे. आता 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, 4 धावांची आवश्यकता आहे. टीम मोरवा संघाची जर पाहिली तर 2 विकेट गेल्यात आणि घोडबंदर टीमचे विकेट बाद गेले होते ते 8. 3 चेंडू 4 धावांची आवश्यकता. आता कॅल्क्युलेशन दुसऱ्या भागाने चालले भारतजी. म्हणजे किती केल्याने विजय होतील, किती केल्याने काम होईल आणि किती करायचे आहेत, या सर्व गोष्टी आहेत. ऑफस्टॉमच्या बाहेरचा चेंडू होता, कव्हरच्या दिशेनं फील्ड केलं गेले. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. 2-3. 2 चेंडू 3 धावांची आवश्यकता आहे. आता कहाणी ट्रिपल राईसवाली आली आहे. 2-3. 2 चेंडू 3 धावांची आवश्यकता. आता क्षेत्राचं आपण बघितलं तर थोडासा जवळ आणण्याचा प्रयत्न घोडबंदर संघ देखील करतोय. आणि घड्याळात पण आता जर बघितलं तर 11:22 झालेत. आता काही काय ना काय वाटते माहिती का, 11 चेंडू 11-22 आहे समीकरण. आणि आता 2 चेंडू आणि 3ची आवश्यकता. फुलटोस चांगला फटका खेळलाय. चेंडू चाला सीमा रेषे पार. विजयी चौकार.